मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक शिक्षक भरतीविषयी शिक्षण संस्था चालकांसाठी जी काही मानक कार्यपद्धती आहे त्याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे. आणि हा जो नुकताच शिक्षण संस्था चालकांसाठी जो जी आर निघलेला आहे त्या जी आर वर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि हा जो जी आर आहे हा जी आर आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा निघालेला जी आर आहे. मी महत्वाचा एवढ्यासाठी म्हणतोय की आपण जर काल निघालेला जी आर शिक्षक भरतीबाबत आणि या अगोदर जे काही 2017 पासून पवित्र पोर्टल मार्फत जी शिक्षक भरती केली ती 2022 पर्यंत यामध्ये आता जमीन आसमानचा फरक आहे. कारण बरेचसे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत ते शिक्षक उमेदवार जेव्हा दोन ऑप्शन घेत होते, एक होता मुलाखती विना, तर मुलाखती विना हा ऑप्शन घेतल्यानंतर यामध्ये फारसं काही असं म्हणजे निवडीच्या बाबतीत त्यांचं सिलेक्शन झालं असंच आपण गृहीत धरत होतो. परंतु मुलाखतीसह जेव्हा ऑप्शन घेतला जात होता आणि मुलाखतीसह ऑप्शन घेतल्यानंतर जेव्हा आपले जे शिक्षक उमेदवार आहेत हे शिक्षण संस्था चालकांकडे मुलाखतीसाठी जात होते तेव्हा त्यांचे जे टॅटचे गुण आहेत ते टॅटचे गुण अजिबातच तिथं गृहीत धरल्या जात नव्हते. म्हणजे संस्था चालकांच्या लेवलवर टॅटचे गुण गृहीत धरल्या जात नव्हते. टॅटचे गुण कुठपर्यंत गृहीत धरले जात होते तर त्यांना मुलाखतीसाठी पाठवण्यापर्यंत. कारण एकाच 10 हे प्रमाण होतं आणि एकाच 10 म्हणजे एका पोस्टसाठी 10 उमेदवार पाठवायचे होते आणि हे 10 उमेदवार फक्त टॅटच्या गुणवत्तेनुसार पाठवल्या जात होते. आणि हे 10 उमेदवार तिथं मुलाखतीसाठी गेल्यानंतर जो शिक्षण संस्था चालकांना 30 गुणाचा अधिकार होता त्यावरच त्यांची निवड होत. परंतु आता यामध्ये काल जे मानक कार्यपद्धती शिक्षण संस्था चालकांसाठी घोषित करण्यात आलेली आहे, जो जी आर नवीन निघलेला आहे त्या जी आर मध्ये आणि मागच्या जी आर मध्ये खूप मोठा फरक आहे मित्रांनो. आता शिक्षण संस्था चालकांना त्यांची जी मनमानी होती त्याला बराचसा असं म्हणू आपण 99% ब्रेक लागलेला आहे. कारण तुम्हाला माहित आहे की हे जे शिक्षक भरतीचं जे प्रकरण आहे हे हायकोर्टामध्ये गेलं होतं आणि हायकोर्टाने महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे त्यांना असे स्पष्ट आदेश दिले होते की शिक्षक भरती ही पारदर्शक पद्धतीनं झाली पाहिजे. सुरुवातीला तर त्यांनी अशी टिप्पणी केली होती हायकोर्टाने की तुम्ही शिक्षकांचा पगार देता मग निवडीचे अधिकार तुम्हाला का नाही. इथून ही सुरुवात झाली होती. आणि निवडीचे अधिकार जर संस्था चालकाचे असतील तर ती निवड पारदर्शक व्हायला पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून एक मानक पद्धती म्हणजे एसओपी तयार करा असा हायकोर्टाचे आदेश महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या शालेय शिक्षण विभागाला होते. आणि त्यानुसार आता एक महत्वाचा जी आर 2 एप्रिल 2026 ला निघालेला आहे आणि त्या जी आर वर आपल्याला चर्चा करायची आहे. आणि खरोखरच हा जो जी आर आहे हा आपल्या शिक्षक उमेदवाराच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा जी आर आहे. म्हणजेच त्यांचं जे प्रावीण्य आहे म्हणजे असं म्हणू आपण की त्यांची शैक्षणिक पात्रतेमधलं प्रावीण्य त्याला सुद्धा गुणगान आता द्यावं लागते. त्याच्यानंतर त्यांचं व्यावसायिक पात्रतेमधलं प्रावीण्य त्याला सुद्धा आता गुणगान मिळणार
आहे. म्हणजे संस्था चालकांना त्याला सुद्धा आता गुणदान द्यावं लागते. त्याच्यानंतर त्यांनी टॅट मध्ये घेतलेली जी काही गुणवत्ता आहे त्याला सुद्धा आता गुणदान द्यावं लागते. आणि नंतर मग शेवटचा जो भाग येतो तो तुमचा गुणदानाचा भाग आहे, तो संस्था चालकांच्या बेसवर आहे. तो त्यांचं समजा लेसन म्हणजे त्यांचा पाठ, त्यांचं त्याविषयीचं नॉलेज या भागावर सुद्धा आता गुणदान दिल्या जाते. या अगोदर फक्त गुणदान हे त्यांच्या म्हणजे पाठ जो काही होत होता त्यांचा, त्यांना जो वर्गावर पाठवलं जात होतो त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे करणं आणि त्याला शिक्षण संस्था चालक त्यांच्या मर्जीप्रमाणे कोणाला जास्त गुणदान द्यायचे, कोणाला कमी द्यायचे आणि त्यांचं जे मूल्यमापन आहे ते मूल्यमापन व्यवस्थित होतो. परंतु आता या मानक कार्यपद्धतीनुसार प्रत्येक शिक्षक उमेदवारांच्या सर्टिफिकेट पासून, टॅटच्या गुणवत्तेपासून तर त्यांच्या म्हणजे जो काही त्यांच्या मुलाखत आहे त्या मुलाखतीपर्यंत आणि त्यांचं जे काही पाठ लेसन घेतलं जाईल तिथपर्यंत त्यांना आता व्यवस्थित या कार्यपद्धतीनुसार गुणदान करावं लागणार आहे. तर तो मित्र हो, तो जी आर का आहे, तो जी आर मी आता इथं आपल्या स्क्रीनवर शेअर करतो आणि त्या जी आरचं आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला थोडस वाचन करायचं आहे. त्याला आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा हा तो जी आर आहे मित्र, आणि हा फार महत्वाचा जी आर आहे मित्र आपल्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून, आणि हा 2 एप्रिल 2026 जी. आणि आता खरा जो न्याय आहे शिक्षक भरतीमध्ये, शिक्षक भरतीमध्ये आपले जे शिक्षक उमेदवारांची जी काही समजा ओरड होती की मुलाखतीला गेल्यानंतर तिथं आम्हाला व्यवस्थित न्याय मिळत नाही, किंवा मुलाखतीला गेल्यानंतर ती जी मुलाखत आहे त्या मुलाखतीच्या आणि पाठाच्या भरोशावर व्यवस्थित मूल्यांकन होत नाही, असं आपल्या बऱ्याचशा शिक्षक उमेदवारांची ओरड होती. ती आता या जी आर नुसार बंद होणार आहे. म्हणजे शिक्षक उमेदवारांना आता 100% न्याय मिळणार आहे. बघा हा जी आर आहे. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पद भरतीचा मुलाखतीसह हा प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी उमेदवाराची निवड करण्यासाठी अनुसरावयाची मानक कार्यपद्धती. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की बरेचसे शिक्षण संस्था चालक जेव्हा जाहिराती देतात तेव्हा मुलाखतीसह हा ऑप्शन स्वीकारतात, आणि मुलाखतीसह हा ऑप्शन स्वीकारल्यानंतर जी मुलाखत घेतल्या जाते त्या मुलाखतीसाठी जी मानक कार्यपद्धती आहे ती आता शासनाने या जी आर मध्ये सविस्तर दिलेली आहे. ती आपल्याला आता बघायची आहे. तर बघा मित्र, आता इथं त्यांनी असं दिलेलं आहे की शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 2 एप्रिल 2026 चा हा जी आर आहे मित्र. तर या जी आर मध्ये त्यांनी पुढं आणखी काय सविस्तर दिलेलं आहे त्याचं आपल्याला आता वाचन करायचं आहे. त्यांनी याच्यामध्ये एक प्रस्तावना दिलेली आहे. ही प्रस्तावना सुद्धा आपल्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे. बघा प्रस्तावनेमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे ते आता आपण अगोदर त्यावर सविस्तर मी चर्चा तुमच्या सोबत करतोय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच खाजगी व्यवस्थापनांच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित शाळांमधील शिक्षक पदभरती, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र पोर्टल मार्फत करण्याचा निर्णय शासनाने सन 2017 मध्ये घेतलेला आहे. त्यांनी इथपर्यंत असं म्हटलेलं आहे की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही शिक्षण संस्था आहेत त्या काही 100% अनुदान प्राप्त आहेत, काही 60% आहेत, काही 40% आहेत, काही 20% आहेत, काही 80% आहेत, आणि काही विना अनुदान तत्वावर विना अनुदान आहेत. तर अशा सर्व शिक्षण संस्थेमधली जी काही ती आहे शिक्षकांची पवित्र पोर्टल मार्फत घेण्याचा जो काही निर्णय आहे तो 2017 ला घेतलेला आहे.
पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे, वस्तुतः हा निर्णय माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घेण्यात आलेला आहे. माननीय जे काही हायकोर्ट आहे त्यांनी जे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार हा निर्णय घेण्यात आलेला आहे. उमेदवारांची पारदर्शक पद्धतीने शिक्षक पदावर निवड होणे आवश्यक असल्याचे निरीक्षण माननीय उच्च न्यायालयाने नोंदवलेले होते. सध्या स्थितीत खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील शिक्षक पद भरतीसाठी संबंधित व्यवस्थापनाला मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन विकल्पापैकी एक विकल्प स्वीकारण्याची मुभा आहे. सध्या जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये जेव्हा जाहिराती पवित्र पोर्टलवर येतात तेव्हा जे काही व्यवस्थापक मंडळ आहे खाजगी शैक्षणिक संस्थेचं त्यांना मुलाखतीसह किंवा मुलाखती विना यापैकी एक ऑप्शन स्वीकारावा लागतो असं तिथं त्यांनी म्हटलेलं आहे. मुलाखतीसह हा विकल्प स्वीकारणाऱ्या संस्थांना संदर्भ क्रमांक 2 येथील दिनांक 12/2/2025 रोजीच्या अधिसूचने अन्वये एकाच दिन या प्रमाणात उमेदवार उपलब्ध करून देण्यात येतात. आता या अगोदर एक जी.आर. निघालेला आहे. तो जी.आर. मित्र तुमच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे आणि तो निघाला 12/2/2025 ला. त्यांनी काय केलं की हा जो रेशो आहे हा रेशो कमी केलेला आहे. म्हणजे अगोदर एकास 10 असे उमेदवार पाठवले जात होते. म्हणजे खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये जर एक पोस्ट असेल हायस्कूल टीचरची आहे, समजा इतिहासाची आहे, काहीतरी मराठीची आहे, तर त्या एका पोस्टसाठी 10 उमेदवार पाठवले जात होते. आणि या 10 उमेदवार पाठवले जेव्हा जात होते तेव्हा 10 उमेदवारांची त्यांना मुलाखत घ्यायची. मुलाखत घेतल्यानंतर त्या मुलाखतीच्या 30 गुणावर ज्यांना हायेस्ट गुण मिळत होते त्यांचं सिलेक्शन होतं. परंतु त्यांनी आता ते प्रमाण सुद्धा कमी केलेलं आहे. आता त्यांनी असं ठरवलं की नाही, आता एकाच 10, एका पोस्टसाठी 10 नाही पाठवणार आम्ही. त्यांनी दुरुस्ती केलेली आहे. एका पोस्टसाठी आम्ही आता 3च उमेदवार पाठवणार आहे. हा एक आणखी महत्वाचा बाब आहे. कारण जितके उमेदवार जास्त, तितकं तिथं बार्गेनिंग जास्त व्हायचं. आता ते बार्गेनिंग तुम्हाला माहित आहे कशा प्रकारचं होत होतं, काय होत होतं. तो एक भाग तिथं होता. म्हणून त्यांनी त्याचं आता प्रमाणच कमी करून टाकलं. एकास 3 हे प्रमाण केलेलं आहे. ते निश्चित करण्यात आलेलं आहे. आता या एकास 3 म्हणजे या एका पोस्टसाठी जे 3 उमेदवार पाठवले जात होते, त्यापैकी एक उमेदवार त्यांना निवडायचा आहे. आणि तो एक उमेदवार निवडण्यासाठी आता मानक पद्धत सुद्धा आली. ही मानक पद्धत काय आहे हे सुद्धा सविस्तर खाली त्यांनी दिलेली आहे. ते सुद्धा आपल्याला इथं मित्र जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. बघा, निश्चित करण्यात आलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार गुणांकन करून उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारापैकी सुयोग्य उमेदवाराची निवड संस्थेमार्फत केली जाणे अपेक्षित आहे. तथापि सर्व उमेदवारांच्या संपादनुकीचे व पात्रतेचे योग्य मूल्यमापन या गुणांकन पद्धतीतून होत नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. ते त्यांनी असं म्हटलंय की आम्ही जेव्हा एकाच 10 पाठवत होतो तेव्हा जे काही उमेदवार जात होते त्यांचं सुयोग्य पद्धतीने सिलेक्शन होत नव्हतं. आणि ते सुयोग्य पद्धतीनं सिलेक्शन होत नसल्यामुळे माननीय हायकोर्टाने त्याच्यावर ताशेरे ओढले, की तुम्ही याच्यावर काहीतरी एक मानक पद्धत आणा. ती पद्धत त्यांनी आता आणलेली आहे. तब्बक मुलाखतीसह हा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांना शिक्षक पदावरील नियुक्तीसाठी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या उमेदवारापैकी सर्वात योग्य उमेदवाराची निवड करणे शक्य व्हावे यासाठी गुणदानाची प्रक्रिया निश्चित करणारी सुधारित मानक कार्यपद्धती लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. मग आता ही सुयोग्य पद्धतीने निवड व्हावी त्यासाठी एक गुणदान पद्धत त्यांनी आता आणलेली आहे. म्हणजे शिक्षण संस्थेला आता 3 पैकी म्हणजे जे काही 3 उमेदवार इंटरव्ह्यूला जाणार आहेत त्यांना गुणदान करावं लागणार आहे. आणि त्या गुणदान केल्यानंतर त्यामधला जो काही हायेस्ट गुण ज्या व्यक्तीला मिळतील त्या उमेदवाराचं सिलेक्शन होणार आहे. ती गुणदान पद्धत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायची आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मित्र हा व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. कारण फार महत्वाचा हा व्हिडिओ आहे. आणि आपण एका ना एका मुद्द्यावर यावर चर्चा करणार आहे जेणेकरून आपल्या शिक्षक उमेदवाराच्या मनामध्ये कुठलाच डाऊट याविषयी राहणार नाही. त्यांच्या मनाची जी अवस्था आहे ती द्विधार राहणार नाही. हाच याच्या मागचा एकमेव उद्देश आहे. मला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही याला लाईक करा आणि तुम्ही जर माझ्या YouTube चॅनलवर नवीन असाल जरूर याला सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे आम्ही जे नवनवीन व्हिडिओ बनवतो
त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मित्र प्राप्त होणार आहे. आणि मी आज फक्त या जीआरचं वाचन करून आपण मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहे. पण यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी याच्यामध्ये काही एक्झाम्पल घेणार आहे, काही उदाहरणं आपण घेऊ आणि हे सिलेक्शन कसं होईल हे आपल्या प्रत्येक शिक्षक उमेदवारांना समजायला पाहिजे अशा प्रकारचे व्हिडिओ आपण याच्यावर टाकणार आहे. कारण हा तुमच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा मुद्दा आहे. आता शासनाने याच्यावर काय निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय आपल्याला आता वाचन करून त्याला समजून घ्यायचं. त्याच्यामधल्या काही मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे. बघा, संदर्भ क्रमांक एक येथील शासनपत्र या आदेशान्वये अधिक्रमित करण्यात येत आहे. अधिक पारदर्शकपणे उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची शिक्षक पदावर निवड व नियुक्ती करता यावी. एकूणच शिक्षक पद भरती प्रक्रियेची विश्वासार्हता वाढावी यासाठी मुलाखतीसह हा शिक्षक पद भरतीचा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे गुणांकन प्रक्रिया अवलंबिणे आवश्यक असतील. याच्या अगोदरचा सिलेक्शनचा जो काही संदर्भ क्रमांक 1 होता तो शासनाने आता अधिग्रहित केलेला आहे, तो रद्द केलेला आहे आणि नवीन गुणांकन पद्धत त्यांनी आणलेली आहे. आणि ती पद्धत खाली जे याच्यासोबत एक परिशिष्ट त्यांनी जोडलेलं आहे त्यामध्ये त्यांनी ती सविस्तर दिलेली आहे. बघा, 2 मध्ये काय म्हटलंय त्यांनी, सुधारित गुणांकन प्रक्रियेनुसार एकूण 100 गुणांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची निवड करून त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त राहील. याच्या अगोदर 30 गुणाची निवड प्रक्रिया होती मित्रहो, ते आता 100 गुणाची निवड प्रक्रिया झालेली आहे. या अगोदर प्रमाण होतं 1:10, ते रद्द त्यांनी केलं, ते 1:3 आणलं. या अगोदर शिक्षण संस्था चालकांना मुलाखतीसाठी फक्त 30 गुण दिले होते, ते आता 100 गुण दिलेले आहेत. 100 गुणापैकी ज्या शिक्षक उमेदवाराला हायेस्ट गुण मिळतील त्याची निवड करणे क्रमप्राप्त आहे, नव्हे ते शिक्षण संस्था चालकांना बंधनकारक त्यांनी केलेलं आहे. हे आपण लक्षात घेतलेला पाहिजे. हा सगळ्यात मोठा बदल या प्रक्रियेमध्ये झालेला आहे. कारण 100 गुण आता शिक्षण संस्था चालकांसाठी त्यांनी दिलेले आहेत. मग आता हे 100 गुण कसे द्यायचे त्यांनी, त्याच्यासाठी त्यांनी एक मानक कार्यपद्धती पुढे दिलेली आहे. ती सगळ्यात महत्वाची आहे. 100 गुणांचं त्यांनी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. तुम्ही कशा प्रकारे हे गुण आमच्या शिक्षक उमेदवारांना द्यायचे हे त्यांनी सविस्तर पुढे दिलेलं आहे आणि ते प्रत्येक शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे. हा या प्रक्रियेमधला एक आमूलाग्र बदल झालेला आहे आणि हा बदल शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. उमेदवारांना समसमान गुण प्राप्त झाले असतील, म्हणजे 100 पैकी जर 3 उमेदवारांना समसमान गुण जर प्राप्त झाले असतील तर मग काय करायचं ते आता इथं दिलेलं आहे. उमेदवारांना समसमान गुण प्राप्त झाले असतील तर अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांचे वय अधिक आहे अशा उमेदवारांची निवड करून त्यास नियुक्ती देणे क्रमप्राप्त राहील. उमेदवारांचे वय देखील सारखे असल्यास इयत्ता 12वीचे गुण विचारात घ्यावेत. बघा, होऊ शकते की एका पोस्टसाठी 3 उमेदवार दिलेले आहेत आणि 100 पैकी 3 उमेदवारांना सारखेच गुण मिळाले, तर अशा वेळेस त्यांच्या वयाचा विचार करा. जो उमेदवार वयाने ज्येष्ठ आहे, म्हणजे वयाने मोठा आहे, त्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावं. आणि वय जर सारखं आलं तर मग त्यांच्या 12वीच्या जे काही गुण आहेत ते गुण घ्यावे आणि त्यानुसार त्यांचं सिलेक्शन करावं, असं त्यांनी स्पष्ट इथं दिलेलं आहे. पुढे त्यांनी असं दिलेलं आहे याच्यामध्ये, संबंधित शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित संस्थेत उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांचे विविध प्रकारे गुणांकन झाले आहे किंवा कसे याची खातरजमा करूनच उमेदवाराची निवडीसाठी मान्यता द्यावी, असं त्यांचं म्हणणं आहे. बघा, पुढला मुद्दा सुद्धा त्यांनी एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये टाकलेला आहे की संबंधित जिल्ह्याचे जे काही शिक्षणाधिकारी आहेत किंवा
पण जर उच्च माध्यमिकसाठी असेल तर मग शिक्षण उपसंचालक यांनी काय करावं की संस्थेने जे काही गुणगान केलेलं आहे 100 पैकी त्याची खातरजमा करायची. ती खातरजमा केल्यानंतरच त्यांनी त्या पदाला मान्यता द्यायची आहे. अशी एक जबाबदारी त्यांनी शिक्षणाधिकारी आणि शिक्षण उपसंचालक यांच्यावर फिक्स केलेली आहे मित्रांनो. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सन 2025 या परीक्षेतील व यापुढे होणाऱ्या अशा परीक्षेतील गुणांच्या आधारे शिक्षक पदभरतीसाठी प्रस्तावाअंतर्गत गुणांकन प्रक्रिया लागू राहील. आता ही गुणांकन प्रक्रिया केव्हापासून लागू राहील तर जे काही अभियोग्यता चाचणी झालेली आहे, आपली टॅटची परीक्षा झालेली आहे 2025 पासून आणि त्या पुढील परीक्षेसाठी ही जी काही पद्धत आहे, ती पद्धत लागू राहणार आहे. आणि आता ही पद्धत काय आहे मित्रहो, याविषयी आपण आता डिटेल जाणून घेऊया. बघा त्याचा एक तक्ता त्यांनी याच्यामध्ये दिलेला आहे. तो तक्ता फार आपल्यासाठी महत्वाचा आहे. ही अनुसूची त्यांनी याच्यासोबत जोडलेली आहे आणि ही फार तुमच्या दृष्टिकोनातून महत्वाची. त्यांनी काय काय आता 100 गुणांचं डिस्ट्रीब्युशन इथं दिलेलं आहे. म्हणजे शिक्षण संस्था चालकांच्या हाती किती गुण आहेत? 100 गुण आहेत. अगोदर किती होते? 30. ती पद्धत आता रद्द झालेली आहे. आता 100 गुणांची नवीन पद्धत आलेली आहे. आणि 100 गुणांचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं? तर संस्था चालकाच्या हाती मित्रहो 100 पैकी फक्त 10च गुण आहेत. त्याच्यातच ते थोडंफार म्हणजे त्यांची व्यक्तिनिष्ठता येऊ शकते. बाकी ठिकाणी व्यक्तिनिष्ठता येत नाही. 90 गुणांमध्ये वस्तुनिष्ठ पद्धत आलेली. हे तुम्ही आता लक्षात घ्या. म्हणजे हा जी-आर तुमच्या दृष्टिकोनातून किती महत्वाचा आहे. 90 गुणामध्ये वस्तुनिष्ठ आहे आणि 10च गुण फक्त व्यक्तिनिष्ठ आहेत आणि ते 10 गुणामध्ये तुमची मुलाखत, तुमचं व्हिडिओ लेसन वगैरे तो काय असेल तो भाग त्याच्यामध्ये आलेला आहे. तर सुरुवातीला आपण पाहू की 75 गुण कोणते घ्यायचे आहेत आपल्याला. 75 गुण 100 पैकी 75 गुण कशाला त्यांनी दिलेले आहेत? तर त्यांनी असं म्हटलं आहे, की पहिल्या पॉइंटमध्ये शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त गुण आणि त्याच्यात त्यांनी दिलेल्या आहे चाचणी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणाच्या 75% गुण आणि त्याचे कमाल गुण आहेत 75. म्हणजेच टॅटच्या गुणवत्तेला डबल म्हणतात. सुरुवातीला तुमचं टॅटच्या गुणवत्तेनुसार 3 उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे. त्याच्यानंतर तिथं गेल्यानंतर जे काही टॅटचे गुण आहेत तुमचे, ते असतात 200 पैकी त्याच्यामधले 75% गुण या 100 गुणामध्ये आपल्याला ग्राह्य पकडायचे आहेत शिक्षण संस्था चालकाला. आणि त्याची पद्धत सुद्धा त्यांनी सांगितलेली आहे, की तुम्ही हे कसे कॅल्क्युलेट करायचे, ते सुद्धा त्यांनी इथं स्पष्ट दिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं आहे, उदाहरण दिलं आहे, की श्री श यांना शिक्षक अभियोक्ता बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेत 200 गुणांपैकी 140 गुण प्राप्त असल्यास त्याचे 75% गुण कसे काढायचे ते त्यांनी इथं स्पष्ट केलेलं आहे, की जर समजा एखादा क्ष उमेदवार आहे आणि त्याला 200 पैकी 140 गुण भेटलेले आहेत. मग त्याचे 75% त्यांना काढायचे आहेत. ते कसे काढायचे? 140 गुणला काय करायचं आहे? 75 आणि त्याला भागीला 200 करायचं. 140 गुणीला करायचं आहे. मिळालेले ज्यांना 200 पैकी मिळालेले गुण त्याला गुणला करावं लागेल 75 आणि त्याला भागीला करावं लागेल 200. ते होईल त्याचं 75% आणि त्याचं येईल ते 52.5 म्हणजे 52.5% गुण येणार आहेत. म्हणजे 100 पैकी 52.5% जे काही मार्क्स आहेत, ते मार्क्स त्या शिक्षक उमेदवारांना टॅटच्या गुणवत्तेवर भेटलेले आहेत. त्यामुळे हे व्यक्तिनिष्ठ आहेत. सॉरी वस्तुनिष्ठ आहेत. हे व्यक्तिनिष्ठ नाहीत. इथं कुठल्याच व्यक्तीचा म्हणजे मॅनेजमेंटचा याच्यावर कुठल्याच प्रकारचा प्रभाव पडत नाही. कारण तुमची जी टॅटची गुणवत्ता आहे, ती मार्कशीट पाहिल्या जाईल आणि तुम्हाला 200 पैकी किती आहेत? 140 आहेत. मग 140 गुणीला 75 करा, भागीला त्याला 200 करा. 200 केले की जेवढे गुण येतील ते 100 पैकी तुमचे ते बाजूला लिहिले जातील चार्टमध्ये. हा नंबर 1 चा भाग झाला. दुसरं त्यांनी आता आणखी याच्यामध्ये बायफर्केशन केलेलं आहे, की झाले 75 गुणाविषयी. आता राहिले पुढचे 25 गुण आणि 25 गुणामध्ये कोणकोणते महत्वाचे मुद्दे येतात ते आता बघू आपण. 2 शिफारस केलेल्या पदवीची व्यावसायिक अर्हता. पदवीची व्यावसायिक अर्हता हे लक्षात घ्या. व्यावसायिक, शैक्षणिक नाही म्हटलं सध्या इथं. व्यावसायिक अर्हता म्हटलं. मग व्यावसायिक अर्थामध्ये काय येईल? तुमचं डी-एड येईल. तुम्ही जर डी-एड असाल तर डी-एड आणि बी-एड असाल तर बी-एड. मग आता बी-एडचं काय पाहिजे ते? तर विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असल्यास 5 गुण. तुम्ही जर बी-एड किंवा डी-एड
विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असाल तर तुम्हाला 5 गुण मिळतील. हे तिथे लक्षात घ्या. याच्यातही 5 गुण, 5 पैकी 4 नाही, 5च तिथं मिळतील तुम्हाला असलं तर. म्हणजे हे वस्तुनिष्ठ मूल्यमापन झालेलं आहे, व्यक्तिनिष्ठ नाही. हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे. प्रथम श्रेणीमध्ये जर तुमचं डीएड किंवा बीएड असेल तर तुम्हाला 3 गुण मिळतील. हे सुद्धा इथं महत्वाचं आहे. आणि पास किंवा फक्त तुम्ही पास असाल किंवा तुम्ही द्वितीय श्रेणीमध्ये पास असाल तर तुम्हाला 2 हे सुद्धा महत्वाचं. आणि याच्या व्यतिरिक्त जर व्यावसायिक तुमचं क्वालिफिकेशन असेल तर त्याला 3 गुण दिलेले आहेत. म्हणजे समजा एखाद्याने डीएड केलं, डीएड नंतर त्यांनी एमएड आहे, तर एमएड असेल तर त्या एमएडच्या क्वालिफिकेशनचा फायदा इथं त्यांना होणार आहे. 3 गुण त्यांना मिळतील. तुमचं जर सिलेक्शन डीएडच्या बेसवर झालं आणि तुमचं जर बीएड असेल तर तुम्हाला 3 गुण इथं मिळतील. म्हणजे विशेष काहीतरी आहे, व्यावसायिक क्वालिफिकेशन तुमचं विशेष आहे, तर त्या विशेष क्वालिफिकेशनला त्यांनी इथं 3 गुण दिलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे बुद्धिमत्तेला वाव दिलेला आहे आणि बुद्धिमत्तेला वाव दिलेला आहे त्या शिक्षक. हे झालंय तुमच्या व्यावसायिक पात्रते. आता जो आपण शैक्षणिक पात्रतेसाठी सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचं डिस्ट्रीब्युशन केलेलं. शैक्षणिक पात्रतेसाठी काय म्हटलं, शिफारस केलेल्या पदाची शैक्षणिक अर्हता म्हणजे शैक्षणिक पात्रता. म्हणजे बीए असेल तुमचं, बीएससी असेल, जर तुम्ही ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे तुम्ही जर समजा 8, 9, 10 साठी अप्लाय केलं असेल आणि खाली जर तुम्ही अप्लाय केलं असेल 1 ते 5 साठी, तर मग तुमचं 12वीचं पकडलं जाईल. त्याला म्हणू आपण शैक्षणिक पात्रता. मग या शैक्षणिक पात्रतेमध्ये तुम्ही जर विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले असाल तर 5 गुण भेटतील. जर तुम्ही प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असाल तर तुम्हाला 3 गुण मिळतील शैक्षणिक पात्रता तुमची. आणि तुम्ही जर शिफारस केलेल्या नाही, तुम्ही जर पास असाल फक्त किंवा द्वितीय श्रेणीमध्ये असाल तुम्ही तर तुम्हाला 2 गुण मिळणार आहे. आणखी त्यांनी एक महत्वाचं याच्यामध्ये दिलेलं आहे की शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक अर्हता आहे तुमच्याकडे. म्हणजे तुम्हाला इथं बीएससी बीएड मागितलेलं आहे, तुम्ही जर एमएससी आहात तर मग तुम्हाला 2 गुण मिळतील. तिथं बीए बीएड मागितलेलं आहे, तुम्ही एमए केलेलं आहे तरी तुम्हाला 2 गुण इथं मिळतील. तिथे एचएससी डीएड मागितलं पण तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे, ज्या बुद्धिमत्तेला वाव दिलेला आहे तिथे एक्स्ट्रा तुम्हाला आणखी 2 गुण त्या संस्था चालकांना द्यावे लागतात. हे लक्षात घ्या. आणि आता हे झालं इथपर्यंतचं जे मूल्यमापन झालेलं आहे त्या शिक्षक उमेदवारांचं, ते वस्तुनिष्ठ झालेलं आहे, हे व्यक्तिनिष्ठ नाही. म्हणजेच जवळपास आपण जर बघितलं इथं तर 90% मूल्यमापन हे वस्तुनिष्ठ झालेलं आहे. आणि आता पुढचे जे गुण आहेत ते फक्त आता 10% आहेत मित्र हो. त्याच्यामध्ये थोडीशी व्यक्तिनिष्ठता येऊ शकते इथं. म्हणजे संस्था चालकाचा भाग इथून सुरू झालेला आहे, तो त्यांना दिलेला अधिकार आहे. आता मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी 10 गुण त्यांनी ठेवले. मग आता 10 पैकी काय आहे तर त्यांनी म्हटलंय की मुलाखत, व्यक्तिमत्व चाचणी व संभाषण कौशल्याच्या विशेष संदर्भात 5 गुण. हा अधिकार आता संस्था चालकाला देईल की तुमची ते मुलाखत घेतील, तुमचे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट पाहतील, तुमचं मुलाखतीच्या वेळेचं संभाषण पाहतील, तर त्याला त्यांनी काय दिलेलं आहे, 5 गुण दिलेले आहेत. मग या 5 पैकी ते तुम्हाला 3ही देऊ शकतात, 2ही देऊ शकतात, 1ही देऊ शकतात, 0ही देऊ शकतात किंवा 5चे 5ही देऊ शकतात. इथं अगदी व्हेरिएशन्स आहे. इथं व्यक्तिनिष्ठता आलेली आहे. हे मूल्यमापन वस्तुनिष्ठ होऊ शकत नाही. हे शासनालाही मान्य आहे, तुम्हालाही मान्य करावं लागेल आणि मलाही मान्य करावं. दुसरं त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांचं अध्यापन कौशल्य 5 गुण त्यांनी. अध्यापन कौशल्य तुम्हाला पाठ घेण्यासाठी, लेसन घेण्यासाठी ते वर्गावर पाठवतील आणि तिथं ते संस्था चालक तुमचं लेसन ऑब्झर्वेशन करतील, त्याचं निरीक्षण करतील आणि 5 पैकी तुम्हाला किती गुण द्यायचे आहेत हे ते ठरवणार आहे. मग तो 0 गुण, 1 गुण, 2 गुण, 3 गुण, 4 गुण आणि मॅक्झिमम 5 गुण तुम्हाला मिळू शकतात. त्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे इथं शिफारस झालेल्या विषय गटातील विषय ज्ञान, चिकित्सक ज्ञान, उपयोजन क्षमता ज्ञान. इथं तुमचं ज्ञान, ज्या विषयासाठी तुम्ही मुलाखतीसाठी जाल त्या विषयाचं ज्ञान तपासलं जाईल आणि त्या ज्ञानाला फक्त त्यांनी 2 गुणाचंच महत्व दिलेलं आहे. हे सुद्धा एक महत्वाचं आहे. उमेदवाराचे पाठ निरीक्षण, त्यामध्ये पाठाची पूर्वतयारी, विशेष मांडणी व पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी फरक याला सुद्धा 2 गुण दिलेले आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही वर्गावर जाल तेव्हा तुम्ही पाठ कसा घेतला,
तुम्ही म्हणजे कोणती पद्धत वापरली, कथाकथन पद्धत वापरली, प्रश्न उत्तराची पद्धत वापरली, तुम्ही त्याच्यामध्ये विद्यार्थ्याला किती सहभागी करून घेतलं आणि पाठ घेतला तेव्हा तुम्ही कोणत्या शैक्षणिक साधनाचा वापर केला, या सगळ्यांसाठी फक्त 2 गुण त्यांनी दिले आहेत. आणि पाठामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद याला फक्त एकच गुण आहे मित्रहो, लक्षात घ्या. म्हणजेच तुमचं जे सिलेक्शन आहे आता मुलाखतीला गेल्यानंतर 90% सिलेक्शन हे वस्तुनिष्ठ पद्धतीनं होणार आहे. फक्त त्याच्यामध्ये 10%च व्यक्तिनिष्ठता येणार आहे. एवढं बाकी मी तुम्हाला ठासून हे तुम्ही लक्षात घ्या. आणि याचे मग असे एकूण किती गुण होणार आहेत हे 100 गुण. आणि या 100 गुणापैकी या 3 पैकी जो उमेदवार हायेस्ट राहील त्याचं सिलेक्शन करणं आता संस्था चालकांना फरक आहे. म्हणजे इन शॉर्ट मी तुम्हाला सांगतो, टॅटच्या गुणवत्ते एकूण गुण तुमचे जे टॅटचे मिळतील त्याच्यापैकी तुमच्या 75% कन्सिडर होतील. दुसरं, तुम्ही प्रावीण्य जर घेतलं असेल, समजा तुम्हाला जर प्रावीण्य असेल तर त्याची सुद्धा तिथं गुणदान त्यांना करावं लागते. तुम्ही प्रथम श्रेणीमध्ये असेल तरी त्याचं गुणदान करावं लागते. तुम्ही फर्स्ट आहे की द्वितीय आहे त्याचंही गुणदान होते आणि तुमचं विशेष क्वालिफिकेशन असेल तर त्यालाही आता गुणदान आलेलं आहे. हे व्यावसायिकमध्ये सुद्धा आलेलं आहे आणि शैक्षणिक पात्रतेमध्ये सुद्धा आलेलं आहे. म्हणजे जितका उमेदवार जास्त शिकलेला तितकं त्याला जास्त गुण मिळणार आहे. जितकं त्याचं पर्सेंटेज पदवीचं जास्त तितके त्याला जास्त गुण मिळणार आहे. जितकं त्याचं व्यावसायिकचं पर्सेंटेज जास्त तितकं त्याला जास्त गुण मिळणार आहे. हे मित्रहो, म्हणजे एक सिलेक्शन करण्याची त्यांनी ही पद्धत ठरवून दिलेली आहे आणि खरोखरच आपल्या महाराष्ट्र शासनाचं सांगतो मी तुम्हाला, करावं तितकं कौतुक आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाचे जे काही शिक्षण मंत्री आहेत, जे काही मुख्यमंत्री आहेत, त्यांचं मी या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी पद्धत आणल्यामुळे एकदा हार्दिक, हार्दिक मी अभिनंदन करतो आणि आजच्या या चर्चेला मी इथं पूर्णविराम देतो. मी यानंतरच्या व्हिडिओमध्ये याचे काही एक्झाम्पल घेईल. तुम्हाला मी सर्टिफिकेट सुद्धा दाखवेल, की कोणतं सर्टिफिकेट असलं म्हणजे किती गुण दिले जातात आणि कोणत्या उमेदवाराचं कसं सिलेक्शन होईल, ते सुद्धा आपल्याला याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स बघायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण काय केलेलं आहे, या जी-आरचं अवलोकन केलेलं आहे आणि या जी-आरवर तुमच्यासोबत मी एक चर्चा केलेली आहे. कारण मी समजून सांगणं एवढा मोठा नाहीये. मी तुमच्यासोबत चर्चा करतोय आणि आपले जेवढे शिक्षक उमेदवार आहेत, त्यांचा जो काही संभ्रम असेल याच्यामधला, तो दूर झाला असेल एवढी मी अपेक्षा बाळगतो आणि आजच्या या व्हिडिओला मी फुल स्टॉप देतो. धन्यवाद.